महाराष्ट्र की राजनीति में तीखी बयानबाजी तेज हो गई है। एनसीपी शरद पवार गुट के नेता रोहित पवार ने भाजपा नेता राम शिंदे पर गंभीर आरोप लगाए हैं। पवार ने कहा कि राम शिंदे के बयानों को कोई गंभीरता से नहीं लेता, न उनमें पद की गरिमा दिखती है। उन्होंने आरोप लगाया कि चुनाव के समय पैसों की बैग लेकर नाचने वालों पर वे चुप रहे। वहीं महिला अधिकारियों के साथ गाली गलौज पर भी उन्होंने प्रतिक्रिया नहीं दी। पवार ने सरकार पर विदर्भ के विकास को नजरअंदाज करने, किसानों की आत्महत्या, युवाओं की बेरोजगारी और कानून व्यवस्था में गिरावट को लेकर निशाना साधा। अरे करायची तर करा ना, करायची तर करा, त्याच्यावर उत्तर द्यायचं असेल तेव्हा उत्तर तुम्ही देईल। विषय एवढाच आहे की सूर्यकांत नाना मोरे बोलत असताना राम शिंदे सरांबद्दल बोलत होते। राम शिंदे सर हे तिथं प्रचार करत होते का नव्हते? 100% प्रचार करत होते, पोलिसांना घेऊन प्रचार करत होते। जर तुम्ही पदाचा गरिमा ठेवायची झाली असती तर 4-4 पोलिसांच्या गाड्या तुम्ही नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये ज्या फिरवत होत्या ना, त्या तुम्ही बाहेर ठेवल्या असत्या। त्या तुम्ही बाहेर न ठेवता त्यांना तुम्ही प्रचारामध्ये दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी वापरत होता आणि तिथं राम शिंदे सरांबद्दल बोललं जात होतं। पदाच्या बाबतीत बोललं गेलं असेल, कोणाच्या जर भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो पदाला आणि तिथं असलेल्या सर्व आमदारांना। पण तिथं जर आपण प्रचारात इलेक्शन मध्ये जी काही सभा बघितली की राम शिंदे सरांबद्दल त्या ठिकाणी सभा चालू होती। आता माझा प्रश्न राम शिंदे सरांना असा सुद्धा आहे की जेव्हा 2024चं इलेक्शन सुरू होतं तेव्हा तिथं कोणतरी त्यांचाच भाजपचा एक पदाधिकारी आणला होता, त्याचं नाव सुद्धा मी विसरलो। तो पदाधिकारी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलत होता, हातवारे करत होता। तेव्हा राम शिंदे सरांचे संस्कार कुठे गेले? तुम्ही त्यावेळेस का त्या व्यक्तीला थांबवलं नाही? महिलांबद्दल अतिशय घाणेरडे हातवारे त्या ठिकाणी केले जात होते, तरी हे पोटाला धरून राम शिंदे सर गुंडांबरोबर बसून त्या ठिकाणी हसत होते। तेव्हा मात्र त्या ठिकाणी हक्कभंग तुम्हाला सुचला नाही। महिलांचा अपमान होत असताना पदाचा अपमान सोडा, पण राम शिंदे सरांचा इगो हर्ट झालाय म्हणून कुठेतरी या ठिकाणी या मोठ्या भावनाचा, गरिबाचा कुठेतरी प्रॉब्लेम सोडावेत यासाठी हे विधान परिषद आणि विधान भवन आहे। पण तिथं मात्र इगो हर्ट झाला म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने चर्चा करत असतील तर हे योग्य नाही। त्याच्याच बरोबर माझं एकच म्हणणं आहे की गरिबाचा इगो तिथं हर्ट होतो। जेव्हा तुम्ही MIDC थांबवली तर राम शिंदे सरांनी गरिबाच्या इगो बद्दल बघावं, ना की त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत इगो बद्दल, असं मला वाटतं। कर्जत जामखेडची